दिव्यांग कल्याण आयुक्तालय आणि समाज कल्याण विभागाच्या वतीनं जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। 12 आणि 13 डिसेंबर रोजी झालेल्या या विशेष कार्यक्रमामध्ये 1000हून अधिक दिव्यांग विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलाय। दिव्यांग विद्यार्थ्यांनी आपल्या कलेनं रंगमंचावर एक अनोखा आनंदोत्सव साजरा केलाय। या कार्यक्रमातील ठळक क्षण आणि दिव्यांग विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी कलाविष्कार चला पाहूया हा विशेष कार्यक्रम। जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून झालेल्या या सांस्कृतिक कार्यक्रमात दिव्यांग विद्यार्थ्यांनी त्यांची अप्रतिम कलाकृती सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलंय। या कार्यक्रमाचं उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं। दरवर्षी आयोजित होणाऱ्या या उपक्रमाने यंदाही दिव्यांग विद्यार्थ्यांना स्वतःची कला दाखवण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले। विद्यार्थ्यांचे नृत्य, गाणी आणि नाटकांच्या सादरीकरणाने छत्रपती शिवाजी महाराज रंगभवन गगनभेदी टाळ्यांनी दुमदुमून गेले। प्रेक्षकांनी त्यांच्या कौशल्याची प्रशंसा केली। मान्यवरांनी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक केले आणि अशा कार्यक्रमांचे महत्त्व पटवून दिले। आज या ठिकाणी 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दरवर्षी समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांच्या वतीनं जिल्ह्यातील जेवढ्या दिव्यांगाच्या शाळा आहेत त्या शाळांचा 2 दिवस इथं कार्यक्रम असतो। तो कार्यक्रम असा आहे की पहिल्या दिवशी असतात क्रीडा स्पर्धा ग्राउंड लेवलला आणि दुसऱ्या दिवशी सांस्कृतिक स्पर्धा असतात। तर जिल्ह्यामध्ये टोटली 4 प्रवर्गाच्या 52 शाळा आहेत आणि 52 शाळांमधून 2000 विद्यार्थी विषय शिक्षण घेत आहेत। पैकी आज या ठिकाणी 950 विद्यार्थी या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत। 4 प्रवर्गाचे अंध, मूकबधिर, अस्थिव्यंग आणि मतिमंद। तर माझी शाळा ही मतिमंद मुलांची शाळा आहे। या कार्यक्रमामध्ये मी शेतकरी गीत निवडलेलं होतं। झुंजू मुंजू पाठ झाली असे त्या गीताचे बोल आहेत आणि या गीतामध्ये माझ्या शाळेतील 12 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि आम्ही कर्मचारी 6 कर्मचारी त्यांच्या समवेत कालपासून आज संध्याकाळपर्यंत जोपर्यंत मुलं घरी जात आम्ही घरी सोडतोय, पालकांच्या ताब्यामध्ये देतोय। आणि विशेष या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो की पालकसुद्धा या कार्यक्रमाला त्यांच्याच मुलांच्या कलेला दाद देण्यासाठी स्वतःहून पालक या ठिकाणी हजर आहेत। याचाही या ठिकाणी मी आवर्जून उल्लेख करू इच्छितो। दरवर्षी समाज कल्याण विभाग या स्पर्धा भरवतो। आता ज्या ग्राउंड लेवलला स्पर्धा होतात ती मुलं जी इथं जिल्ह्याला प्रथम येतात ती मुलं स्टेट लेवलला राज्यस्तरीय स्पर्धेला जातात। त्या स्पर्धा पुण्याला किंवा कोल्हापूरला असतात। स्टेट लेवलवरून ती तारीख येते, ते ठिकाण येतं आणि जिल्ह्यामध्ये जेवढे प्रथम क्रमांक आलेले आहेत ते मुलं स्टेट लेवलला जातात आणि त्या ठिकाणी अशा या स्पर्धा संपतात। दरवर्षी ह्या मुलांना या स्पर्धेमध्ये या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये खूप आनंद घेतात। हे मुलं खूप आनंदी असतात।
हा कार्यक्रम दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आत्मविश्वास वाढवणारा ठरलाय. समाजात त्यांची प्रतिभा ओळखण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत आवश्यकता आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांचा हा प्रेरणादायी कलाविष्कार समाजासाठी एक मोठा संदेश देतोय. आपण एकत्र येऊन त्यांना प्रोत्साहित करू शकतो. शाळेचं नाव मंगलदास मूक बुद्धिर निवासी शाळा. आपले विद्यार्थी 9 जण आहेत. दरवर्षी आम्ही भाग घेतो. 25 8 आणि आज काल क्रीडा स्पर्धा झाली, त्यात किती जणांनी